श्रीराम जय जय राम. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया, तिला आपण खरे मानतो. मायेला सत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारे, ते म्हणजे परमात्म स्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिटकून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे. मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती होय. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. श्रीराम जय जय राम. दारात कोहळा का बांधतात? अनेक घरांच्या, दुकानांच्या, नवीन इमारतींच्या किंवा वाहनांच्या प्रवेशद्वारावर आपल्याला कोहळा बांधलेला दिसतो, पण प्रश्न पडतो की दारात कोहळा का बांधतात? यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय आहे? काही लोक म्हणतात वाईट नजर लागू नये म्हणून कोहळा बांधतात, पण आपल्या पूर्वजांनी फक्त अंधश्रद्धा म्हणून ही परंपरा दिलेली नाही. त्यामागे अध्यात्म, मानसशास्त्र आणि लोकजीवनाचा मोठा अनुभव दडलेला आहे. आज आपण याच विषयावर चिंतन करूया. कोहळ्याचे आपल्या संस्कृतीतील स्थान. भारतीय परंपरेत कोहळा हा शुभ फल मानला जातो. यज्ञ, पूजा, वास्तुशांती आणि विविध धार्मिक विधींमध्ये कोहळ्याचा वापर केला जातो.
काही ठिकाणी पशुबळीच्या ऐवजी कोहळा अर्पण करण्याची प्रथा आहे. यातून अहिंसा आणि करुणेचा संदेश दिला जातो. म्हणूनच कोहळा हा केवळ भाजी नसून धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला गेलेला आहे. धार्मिक कारण आपल्या धर्मशास्त्रात असे मानले जाते की प्रत्येक नवीन कार्य सुरू करताना काही विघ्ने येऊ शकतात. घर, दुकान किंवा इमारतीवर कोहळा बांधणे म्हणजे त्या वास्तूचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना करणे. पूर्वीच्या काळी लोकांचा विश्वास होता की कोहळा नकारात्मक शक्ती आणि अशुभ स्पंदने स्वतःकडे आकर्षित करून घेतो आणि घराचे संरक्षण करतो. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की घरात येणाऱ्या नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचारांना स्थान द्यावे, दृष्ट लागू नये म्हणून. भारतीय संस्कृतीत दृष्ट किंवा वाईट नजर हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. जेव्हा एखादी सुंदर वास्तू, नवीन दुकान किंवा मोठे यश मिळते तेव्हा लोकांच्या मनात कधी कधी मत्सर निर्माण होतो. पूर्वजांनी यासाठी एक सुंदर उपाय शोधला. घराच्या सौंदर्यापेक्षा बाहेर लटकणाऱ्या कोहळ्याकडे लोकांचे लक्ष जावे, असा मानसशास्त्रीय विचार त्यामागे होता. म्हणून कोहळा हा दृष्ट निवारणाचे प्रतीक बनला. वास्तुशास्त्रातील महत्त्व. काही वास्तुशास्त्रीय परंपरांमध्ये कोहळा शुभफल मानला जातो. त्याचे गोलाकार रूप पूर्णत्व, समृद्धी आणि भरभराट यांचे प्रतीक मानले जाते. ज्याप्रमाणे कोहळ्याच्या आत भरपूर बिया असतात, त्याप्रमाणे घरात धनधान्य आणि संततीची वाढ व्हावी अशी भावना त्यामागे आहे. शास्त्रीय कारण. आता याकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहू. प्राचीन काळी ग्रामीण भागात नवीन घरे, गोदामे आणि धान्य कोठारे बांधली जात. त्या काळात आधुनिक सुरक्षा व्यवस्था नव्हती. लोक घरासमोर वेगळ्या प्रकारच्या वस्तू लटकवत असत, ज्यामुळे ते ठिकाण लक्षात राहायचे. कोहळा हा त्यासाठी सहज उपलब्ध आणि टिकाऊ पदार्थ होता. मानसशास्त्रीय कारण. मानसशास्त्र सांगते की एखादी वेगळी वस्तू लोकांचे लक्ष वेधून घेते. घर सुंदर असले तरी दारात लटकणारा कोहळा पाहून प्रथम त्याकडे लक्ष जाते. यामुळे घराबद्दल निर्माण होणारी ईर्ष्या किंवा नकारात्मक भावना काही प्रमाणात कमी होते. यालाच आपल्या पूर्वजांनी दृष्ट उतरवणे असे नाव दिले. कोहळा फोडण्याची प्रथा. आपण अनेकदा पाहतो की नवीन दुकान किंवा इमारतीच्या उद्घाटनावेळी कोहळा फोडला जातो. याचा अर्थ वाईट शक्तींचा नाश झाला असा नसून तो अहंकार, अडथळे आणि नकारात्मक विचारांचा त्याग करण्याचे प्रतीक आहे. जसे कोहळा फुटतो तसे आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट व्हावी, हा त्यामागील संदेश आहे. आध्यात्मिक अर्थ. कोहळ्याचा एक सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. बाहेरून कठीण दिसणारा कोहळा आतून मऊ आणि उपयुक्त असतो. त्याचप्रमाणे माणसाने बाहेरून कणखर पण अंतःकरणाने प्रेमळ आणि नम्र असावे, ही शिकवण कोहळा आपल्याला देतो. संतांचा दृष्टिकोन. संतांनी नेहमी सांगितले आहे की बाह्य वस्तूंमध्ये शक्ती नसते, शक्ती आपल्या श्रद्धेत असते. जर कोहळा बांधताना मनात देवावरील विश्वास, कुटुंबाच्या कल्याणाची भावना आणि सकारात्मक विचार असतील तर त्या परंपरेचे खरे महत्त्व वाढते. अन्यथा फक्त कोहळा बांधून काहीही बदलत नाही. आजच्या काळासाठी संदेश. आज विज्ञानाचे युग आहे, म्हणून कोहळा बांधण्यामागील प्रतिकात्मक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. कोहळा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तो आपल्या संस्कृतीने दिलेला एक संदेश आहे. वाईट विचार बाहेर ठेवायचे, सकारात्मकता घरात आणायची आणि प्रत्येक नवीन कार्याची सुरुवात ईश्वर स्मरणाने करायची. म्हणून दारात बांधलेला कोहळा हा केवळ एक भाजीपाला नाही, तो शुभतेचे प्रतीक आहे. समृद्धीची कामना, दृष्ट निवारण्याचा मानस, शास्त्रीय विचाराचे प्रतीक आहे. तो नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचा संदेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, परंपरा आणि जीवनमूल्यांची आठवण करून देतो.
आपण परंपरा अंधपणे न पाळता त्यामागील अर्थ समजून घेऊया आणि आपल्या जीवनात सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करूया. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.